मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जागतिक विमान वाहतुकीवर झालाय। भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकली आहे। प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेण्यासाठी सिंधू बर्मिंगहॅमच्या दिशेने निघाली होती, मात्र या संघर्षाची झळ बसल्यामुळे तिला आपला प्रवास थांबवावा लागला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे। प्रतीक्षा, काय सांगाल? हवाई वाहतुकीला या युद्धाचा मोठा फटका बसलेला दिसतोय। हेच करतं पी.व्ही. सिंधू या इंग्लंडच्या दिशेने रवाना होत होत्या त्यावेळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्या आहेत त्या अडकलेल्या पाहायला मिळतं। खरंतर इराण इस्रायल युद्धाचा थेट परिणाम जो आहे तो हवाई उड्डाणांवर झालेला आहे। आखाती देशातील अनेक जे हे असतील एअरस्पेस असतील ते काल दुपारपासूनच बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे दुबई असेल, कुवेत असेल, सौदी अरेबिया असेल, तिथून घेणारी जी उड्डाणं आहेत ती रद्द करण्यात आली आहेत आणि याचाच फटका जो आहे तो पी.व्ही. सिंधू यांना सुद्धा लागलेला आहे। पी.व्ही. सिंधू यांच्यासोबत त्यांचा जो स्पोर्ट्सचा एक टीम आहे ती सुद्धा त्यांच्यासोबत अडकलेली पाहायला मिळते। पी.व्ही. सिंधू यांनी नुकतंच काही वेळापूर्वी ट्विट करून माहिती दिलेली आहे की सध्या मी सुरक्षित आहे, भारतीय दूतावास जो आहे तो माझ्या संपर्कात आहे, परंतु इथे जे काही होतंय ते कळणं अतिशय कठीण आहे। म्हणजे अचानक मोठे आवाज येत आहेत आणि एक प्रकारे आम्ही एका ठिकाणी सुरक्षित अज्ञातस्थळी हलवण्यात आलेलो आहे, परंतु दुबईमध्ये एअरपोर्टवर झालेला जो हल्ला असेल या अनुषंगानं सगळ्यांनाच एक भीती वाटत आहे। अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते पी.व्ही. सिंधू यांनी केलेलं आहे। नक्कीच धन्यवाद प्रतीक्षा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपल्या भारतीय प्रवाशांना देखील आणि महत्त्वाच्या व्यक्तींना देखील या संपूर्ण स्थितीचा फटका बसल्याचं दिसतंय, कारण हवाई वाहतुकीवर या संपूर्ण युद्धजन्य स्थितीचा चांगलाच परिणाम झाला आहे।